पंतप्रधान ज्या पूर्व महाद्वारातनं आतमध्ये प्रवेशले, तिथून आल्यानंतर त्यांनी दास मारुतीचं दर्शन घेतलं। जसं प्रज्ञानी मगा सांगितलं की दास मारुतीचं हे जे मंदिर आहे ते छोटेखानी मंदिर आहे, जे प्रभू श्री रामचंद्रांच्या काळारामाच्या गर्भगृहाच्या अगदी समोर आहे। या मंदिरात असलेल्या हनुमानाची, मारुतीरायाची दृष्टी जी आहे ती प्रभू श्रीरामांच्या चरणावर दररोज पडत असते आणि त्यामुळे या सभा मंडपातून पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहेत ते आता मुख्य प्रवेशद्वारात तिथून मंदिराच्या गर्भगृहात आलेले आहेत। मंदिराच्या आतमध्ये आल्यानंतर इथले पारंपरिक वंश परंपरागत पुजारी परिवारातले 3 प्रतिनिधी जे आहेत त्यांच्या माध्यमातून त्यांना या ठिकाणी पूजन केलेलं आहे। त्यांना या ठिकाणी अभिषेक सांगण्यात आलेला आहे। पुरुष सुक्ताचा जो अभिषेक आहे तो या ठिकाणी श्रीरामांना केला गेलेला आहे। प्रभू श्रीरामांची एक छोटेखानी आरती जी वंश परंपरेनं या ठिकाणी मंदिरात दर संध्याकाळी केली जाते, ती आरती देखील पंतप्रधानांच्या हस्ते या ठिकाणी मंदिरात केली गेलेली आहे। मंदिरातल्या 3ही मूर्तींना आभूषणयुक्त अशा पद्धतीनं सजवण्यात आलेलं आहे। पंतप्रधानांना या ठिकाणी पुजारी परिवाराच्या प्रतिनिधींकडनं एक शाल देखील देण्यात आलेली आहे आणि त्यामुळे अत्यंत भावपूर्ण अशा या संपूर्ण वातावरणात पंतप्रधानांनी श्री राम, लक्ष्मण आणि सीता यांचं दर्शन घेतलेलं आहे। या संपूर्ण परिसरात असलेल्या गणपती मंदिरात किंवा इतर मंदिरांमध्ये देखील पंतप्रधानांनी दर्शन घेतलेलं आहे। काळाराम मंदिराचं जे विश्वस्त मंडळ आहे, जे अध्यक्ष आहेत इथले, त्यांच्या वतीनं या ठिकाणी पंतप्रधानांचा सत्कार, जो सन्मान आहे तो या ठिकाणी केला गेलेला आहे आणि यासोबतच पंतप्रधान यांच्यासह हे सगळे पुजारी मंडळातील जे लोक आहेत ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याच्यामुळे अत्यंत सुंदर अशा पद्धतीनं, अत्यंत नियोजनबद्ध अशा पद्धतीचा हा संपूर्ण सोहळा जो आहे तो काळाराम मंदिर परिसरात आपल्याला बघायला मिळाला। तत्पूर्वी ज्या वेळेला पंतप्रधान मंदिरात दाखल होत होते त्याच्या आधी मंदिराच्या समोर असलेल्या एका पुतळ्याजवळ त्यांनी या ठिकाणी अभिवादन केलेलं आहे आणि त्यामुळे विवेकानंदांच्या एकूणच पुतळ्याला त्यांनी पुष्पवृष्टी अर्पण केली आहे। त्यांनी त्या ठिकाणी अभिवादन केलेलं आहे आणि त्यानंतर ते काळाराम मंदिरात दाखल झालेले आहेत। आणि जसं मी मगाशी सांगितलं की प्रभू श्री रामचंद्रांच्या चरणी पंतप्रधान नतमस्तक झालेले आहेत। त्यांनी अत्यंत शांत चित्तानं या ठिकाणी मंदिरात दर्शन घेऊन, आता ते दर्शन घेऊन या ठिकाणी सगळ्या विश्वस्तांचा सत्कार स्वीकारत असल्याचं आपल्याला बघायला मिळतं निखिला। नक्कीच चंदन, आणि ही दृश्य आपण पाहतो काळाराम मंदिरामधली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्यावेळेला काळाराम मंदिरामध्ये दर्शन घेतलं त्यावेळेची ही दृश्य आहेत। चंदन, तुम्ही मगाशी असं म्हणालात की पंतप्रधान नरेंद्र मोदी इथे साधू महंत यांच्याबरोबर चर्चा करणार आहेत आणि त्यानंतर तिथे काही काळासाठी ध्यानस्थ देखील बसणार आहे, तर त्याचं नेमकं काय महत्व? निश्चितपणे निघा, आपण बघितलं तर मंदिरात या ठिकाणी पंतप्रधान साधू महंत जे आहेत त्यांच्याशी या ठिकाणी चर्चा करणार आहेत। काही काळासाठी या ठिकाणी ते ध्यानस्थ बसणार आहेत। त्यासाठीची व्यवस्था जी आहे ती मंदिराच्या डाव्या बाजूला करण्यात आलेली आहे आणि या संपूर्ण कार्यक्रमासाठी पंतप्रधान जे आहेत ते मंदिरात दाखल झाल्यापासून आतापर्यंत जे आहेत अत्यंत भावपूर्ण अशा पद्धतीनं, अत्यंत भक्तिमय अशा पद्धतीनं हे संपूर्ण मंदिराचा एकूणच आढावा घेत आहेत। मंदिर मूर्तींचं अगदी बारकाईनं निरीक्षण करता आहेत आणि मंदिराच्या मूर्तींसमोर श्री राम, लक्ष्मण आणि सीता यांच्या समोर पंतप्रधान नतमस्तक झाल्याचं देखील आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं आहे। की जसं सांगितलं की दररोज प्रभू श्री रामचंद्रांची जी आरती होत असते, ती पारंपरिक आरती या ठिकाणी होत असते, ती देखील आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेली आहे। ऐतिहासिक संदर्भ असलेला आणि प्रभू श्री रामचंद्रांच्या पदस्पर्शानं पावन झालेला हा संपूर्ण परिसर आहे, ज्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहेत ते दाखल झालेले आहेत। मगाशी ज्या वेळेला या मंदिरात दाखल होण्यापूर्वी पंतप्रधान गोदा घाटावर गेले होते, रामकुंड परिसरात गेले होते, त्या ठिकाणी देखील त्यांनी गोदावरीचं पूजन केलेलं आहे आणि आपण आता दृश्यांमध्ये नक्की चंदन, ही दृश्य आपण पाहतो आहोत। या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वारकऱ्यांसोबत आता रामाच्या भजनामध्ये देखील तल्लीन झालेले दिसत आहेत। पंतप्रधान मोदी हातामध्ये टाळ मृदुंगाच्या तालावर या ठिकाणी भजनामध्ये सहभागी झाले आहेत। जे चंदन, आणि आपण बघतो की पंतप्रधान या ठिकाणी टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये या सगळ्या वारकऱ्यांसोबत आता श्रीरामांचे भजन देखील म्हणत आहेत। काही साधू महंत देखील या ठिकाणी त्यांच्यासोबत उपस्थित आहेत आणि त्यामुळे मंदिरामध्ये
ज्याप्रमाणे इतर परंपरा आहेत त्याप्रमाणे वारकरी संप्रदायाचा देखील एक मोठा सहभाग, एक मोठं योगदान या मंदिरामध्ये आहे. दररोज मंदिरात कीर्तनं होत असतात, भजनं होत असतात आणि त्यामुळे पंतप्रधान आज या ठिकाणी मंदिरात येत असल्यानं साहजिकच वारकरी परिवाराच्या वतीनं देखील, वारकरी संप्रदायाच्या वतीनं देखील पंतप्रधानांनी त्यांच्या सोबत काही काळ का होईना पण या ठिकाणी जयघोष करावा, प्रभू श्रीरामांचं नामस्मरण करावं, कीर्तन करावं अशा पद्धतीची भावना व्यक्त केली होती. आणि त्या अनुषंगानं आपण बघतोय की या सगळ्या वारकऱ्यांचा मान राखत पंतप्रधान देखील त्यांच्या सोबत या ठिकाणी टाळ मृदुंग वाजवत प्रभू श्रीरामांचे जे कीर्तन आहेत ते या ठिकाणी म्हणतायत आणि त्यामुळे अत्यंत उत्साहाचं वातावरण जे आहे ते वारकरी मंडळींमध्ये देखील आपल्याला बघायला मिळतं आहे. पिढ्यानपिढ्या वर्षानुवर्ष वारकरी संप्रदायाचे हे सगळे जे सेवेकरी आहेत, हे सगळे जे भक्त आहेत ते अगदी न चुकता अव्याहतपणे प्रभू श्रीरामांच्या या काळाराम मंदिरामध्ये दर संध्याकाळी आरती करत असतात, दर संध्याकाळी ते या ठिकाणी कीर्तन करत असतात, भजनं करत असतात. आणि साहजिकच देशाचे सर्वोच्च नेते आज ज्या वेळेला मंदिरात येत आहेत त्यावेळेला त्यांनी सुद्धा आपल्यासोबत कीर्तन म्हणावेत, प्रभू श्रीरामांची काही भजनं म्हणावेत अशा पद्धतीची भावना या सगळ्या वारकऱ्यांची होती. आणि त्यामुळे या सगळ्या वारकऱ्यांसोबत पंतप्रधानांनी देखील या ठिकाणी काही काळासाठी कीर्तन म्हटलेलं आहे, अभंग म्हटलेले आहेत, भजनं म्हटलेले आहेत आणि त्यामुळे हा अत्यंत धार्मिक अशा पद्धतीचा सोहळा जो आहे तो या ठिकाणी ऐतिहासिक काळाराम मंदिराच्या या प्रांगणात होत असल्याचं आपण या ठिकाणी बघू शकतो. निखिला, काळाराम मंदिराचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे पेशवेकालीन हे मंदिर आहे आणि या मंदिराचं आर्किटेक्चर पण अशा पद्धतीने तयार केलेलं आहे की अगदी पंतप्रधान मंदिरात प्रवेश करताना देखील त्यांना गर्भगृहात असलेल्या राम, लक्ष्मण आणि सीता या तीनही मूर्तींचं स्पष्टपणे दर्शन होईल अशा पद्धतीची रचना जी आहे ती या संपूर्ण मंदिरात करण्यात आलेली आहे. आणि त्यामुळे आज ज्या वेळेला प्रभू श्री रामचंद्रांच्या चरणी पंतप्रधान नतमस्तक होत आहेत त्यावेळेला साहजिकच नाशिककरांमध्ये देखील एक अत्यंत भावनिक अशा पद्धतीचं नातं नाशिककरांचं या मंदिराशी जोडलं गेलेलं आहे. आणि त्यामुळे उत्साहामध्ये अत्यंत जल्लोषात नाशिककरांनी पंतप्रधानांचं या ठिकाणी पंचवटीच्या या संपूर्ण भागामध्ये स्वागत केलेलं आहे. देखील जसं मी सांगितलं यापूर्वी अनेकदा पंतप्रधान नाशिकमध्ये आले असतील. ज्यावेळेला ते गुजरातचे मुख्यमंत्री होते त्यावेळेला देखील त्यांनी नाशिकमध्ये काही सभा घेतल्या होत्या. मात्र आजचा हा दौरा पंतप्रधानांच्या आधीच्या कुठल्याही दौऱ्यापेक्षा निश्चितपणे वेगळा आहे. कारण नाशिकमध्ये येऊन इथल्या धार्मिक स्थळांना, इथल्या तीर्थस्थळ असलेल्या रामकुंड परिसराला, काळाराम मंदिराला भेट देऊन नाशिककरांचे मन जिंकण्याचं काम पंतप्रधानांनी या ठिकाणी केलंय अशी सर्वसामान्य नाशिककरांची भावना आहे. आणि त्या अनुषंगानं नाशिककरांमध्ये तो उत्साह जो आहे तो निश्चितपणे आज बघायला मिळतोय. निखिला, नक्कीच चंदन, मात्र या ठिकाणी पंतप्रधान मोदी हे भजनामध्ये तर दंग झालेले दिसताच आहेत. त्याच पार्श्वभूमीवर दुसरीकडे भावार्थ रामायणाचा पाठ आणि रामरक्षा पठण देखील यावेळी पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीमध्ये काळाराम मंदिरामध्ये पार पडतोय. बिल्कुल ये तस्वीरें हम